महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। मुंबईच्या वांद्रे परिसरात पाईपलाईन फुटली आहे। पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली असल्याचं कळतं। ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले। वांद्रे पश्चिमेत पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याची मोठी घटना घडली आहे। लकी हॉटेल जंक्शन परिसरात झालेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। पाईपलाईन फुटल्यानं रस्ते जलमय झालेले असून पाणी परिसरातील दुकानांमध्येही शिरलं आणि त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आणि या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आपल्या बरोबर आहेत। श्रीकृष्ण, ही पाईपलाईन नेमकी कशी फुटली, काय माहिती याबद्दल? अगदी नक्की वांद्रे पश्चिम येथील जी आहे ती पाण्याची मुख्य पाईपलाईन जी आहे ती फुटलेली आहे। अद्याप कुठलीही माहिती जी आहे ती समोर आली नाही। ही पाईपलाईन कशामुळे फुटली याची देखील माहिती अद्याप समोर आलेली नाही। पण पाहायला गेलं तर संपूर्ण या परिसरात जे आहे ते पाणी आपल्याला साचलेलं पाहायला मिळतं। अगदी वाहनांना देखील जे आहे ते येण्या जाण्यास देखील अडचणी निर्माण होताना पाहायला मिळत आहे। अगदी ही संपूर्ण माहिती मिळतात अगदी महानगरपालिकेच्या एच वेस्ट विभागातील जलपुरवठा करणाऱ्या विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि अगदी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने वांद्रे पश्चिम परिसरातील नागरिकांना देखील पिण्याचे पाणी जपून वापरा असं आवाहन जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। अगदी विशेष म्हणजे अगदी दोन्ही बाजूला आपण जे दृश्यांमध्ये पाहू शकतो की रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जे आहे ते संपूर्ण रस्ता जो आहे तो वाहनांसाठी असतो तो जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। अधिकची काळजी जी आहे आता थेट महानगरपालिकेच्या एच वॉर्ड विभागाकडून घेतली जाते आणि पाईपलाईन ही नक्की कशी फुटली किंवा काय झाले याच्यावरती देखील अधिकचा तपास जे आहे ते मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी जे आहे ते बेस्टचे किंवा जे फोन लाईन जे आहे ते कनेक्शन किंवा एक इलेक्ट्रिसिटी जात असते त्याचे देखील त्या ठिकाणी रस्ते खालून जे आहे ते वायर्स गेलेले आहेत। त्यामुळे देखील अधिकची आणि काळजी घेत संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता कशा प्रकारे महानगरपालिका हाताळते ते देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद श्रीकृष्ण या सगळ्या तपशिलाबद्दल। लाखो लिटर पाणी ही पाईपलाईन फुटल्यामुळे वाया गेल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। पुढे बघूयात, पिंपरी चिंचवड शहरात एकीकडे दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना दुसरीकडे अशुद्ध पाण्याचा प्रश्न जो आहे तो अधिकच गंभीर होताना दिसतोय। संत तुकाराम नगर, लांडेवाडी आणि फुलेनगर या भागांमध्ये नळातून येणाऱ्या पाण्यामध्ये अक्षरशः अळ्या असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। 24 तास स्वच्छ पाणी पुरवठ्याचं आश्वासन देणाऱ्या सत्ताधारी भाजपकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। सत्तेत आल्यानंतर भाजप शहरातील मतदारांना विसरलं का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय।